बदलापुरातील महानगर गॅस अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराविरोधात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांनी धडक मोर्चा काढत अधिकाऱ्यांना जाब विचारला। सुरुवातीला पोलिसांनी देशमुख यांच्यासह कार्यकर्त्यांना कार्यालयात जाण्यापासून रोखल्यामुळे देशमुख आणि अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमकही उडाली। गेल्या काही दिवसांपासून बदलापुरातील नागरिकांमधून महानगर गॅसच्या वाढीव बिलांबाबत तक्रारी येत आहेत। या तक्रारींचं निवारण करण्याऐवजी अधिकारी ग्राहकांशी उद्धटपणे वागत असल्याचे प्रकारही समोर आले होते। त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे पदाधिकारी अविनाश देशमुख यांनी धडक मोर्चा काढत महानगर गॅस कार्यालय गाठलं आणि अधिकाऱ्यांना जाब विचारला। दरम्यान अधिकाऱ्यांच्या दालनात येण्यापासून पोलिसांनी त्यांना रोखल्यामुळे या ठिकाणी बराच वेळ शाब्दिक चकमकही उडाली। अधिकाऱ्यांच्या या दादागिरीचा त्यांनी निषेध केला। तसंच वाढीव बिलांमध्ये दुरुस्ती न केल्यास पुढच्या वेळी अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळं फासू असा थेट इशाराही यावेळी देण्यात आला। बदलापूर शहरातील महानगर गॅस पुरवठा जी कंपनी आहे ती महानगर गॅस लुटारू कंपनी आहे। 7,000, 8,000, 9,000 लोकांना 2-2 महिन्याचे बिल येत आहेत। आज त्याच संदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आणि मित्र पक्षाच्या माध्यमातून महानगर गॅस कंपनी इथं जे ऑफिस आहे MIDC रोडला तिला आम्ही धडक दिलेली आहे आणि तिथला जो अधिकारी जो होता न बोलता पोपटासारखा आज तो बोलत त्याकडनं आम्ही बोलणं करून घेतलं आहे। ज्या मागण्या आहेत इथे एक PRO नेमावा, एक महिला किंवा एक पुरुष इथं अधिकारी नेमावा, ग्राहकांची हुज्जतबाजी न करता प्रेमाने आणि सन्मानानं वागणूक द्यावी आणि मेन मुद्दा जो आहे ग्राहकाला जे बदलापूर शहरातील वाढीव बिल आलेलं महानगर गॅसचं त्याच्यावरती विचार करून फेरविचार करावा आणि बिल ते नॉर्मल महिन्याच्या रिडिंगनुसार करून देण्यात यावं ही मागणी केली आहे। ह्या मागण्या मान्य नाही झाल्या 4-5 दिवसात तर कडक इशारा सांगितलं की तिला तोंडाला काळं फासण्याशिवाय अविनाश देशमुख राहणार नाही।